शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आजचा जो शासन निर्णय आपण जाणून घेणार आहोत, हा शासन निर्णय राज्यातल्या मुख्याध्यापकांसाठी आणि संस्थाचालकांसाठी जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातही महत्त्वाचा आहे. शाळांच्या संदर्भातील प्रस्ताव हे प्रलंबित राहत असतात. त्यामुळे मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना अडचणींचा सामना हा करावा लागतो. पण आता शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या प्रस्तावाच्या अनुषंगाने कालमर्यादा ही निश्चित केलेली आहे. या नवीन शासन निर्णयानुसार कोणती कार्यवाही किती दिवसात पूर्ण करावी लागणार आहे? शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक आणि व्यवस्थापन यांची जबाबदारी नेमकी काय असणार आहे आणि या निर्णयाचा शाळांच्या मान्यतेच्या अनुषंगाने नेमका कोणता परिणाम होणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा 12 जून 2026चा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्त्वाचा निर्णय महत्त्वाचा ठरतो. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय हा जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सुरुवातीला महत्त्वाचे 6 संदर्भ दिलेले आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना. आपण यथावकाश प्रस्तावना जाणून घेऊ शकता. आता आपण थोडक्यामध्ये हा शासन निर्णय समजून घेऊया. संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 10/6/2022 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2.1, 6 व 7 मधील शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये खालीलप्रमाणे कालमर्यादा निश्चित करण्यात येत आहे. प्राथमिक आणि माध्यमिकच्या अनुषंगाने शैक्षणिक संस्था व्यवस्थापन यांचेकडून शालार्थ ID प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावाची छाननी करणे व प्रस्ताव सक्षम प्राधिकाऱ्याकडे पाठविणे अथवा प्रस्तावात त्रुटी असल्यास सदर त्रुटी एकाच वेळी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनास लेखी कळविणे. अंमलबजावणीची यंत्रणा असेल संबंधित शिक्षणाधिकारी आणि कालावधी असेल 15 दिवसाचा. त्रुटीपूर्ततेसह प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करणे, शैक्षणिक संस्था व्यवस्थापन आणि यासाठी कालावधी असेल तो 7 दिवसाचा. परिपूर्ण प्रस्ताव फेर सादर झाल्यानंतर सुधारित शालार्थ ID मंजुरी नामंजुरीबाबत प्रस्ताव कारणासहित विभागीय उपसंचालकांना सादर करणे. शिक्षणाधिकारी आणि 15 दिवसाचा हा कालावधी असेल. प्रस्तावाची छाननी करून शालार्थ ID निर्गमित करणे अथवा प्रस्तावात त्रुटी असल्यास सदर त्रुटी शिक्षणाधिकारी, शैक्षणिक संस्था व्यवस्थापन यांना कळविणे. विभागीय उपसंचालक 15 दिवस. त्रुटीपूर्ततेसह विभागीय उपसंचालक यांना प्रस्ताव सादर करणे. शिक्षणाधिकारी, शैक्षणिक संस्था व्यवस्थापन आणि कालावधी असेल तो 7 दिवसाचा. परिपूर्ण प्रस्ताव फेरसादर झाल्यानंतर सुधारित प्रस्तावावर अंतिम निर्णय घेऊन शालार्थ ID निर्गमित करणे. विभागीय उपसंचालक आणि कालावधी असेल तो 15 दिवसाचा. आता आपण उच्च माध्यमिक विभागाच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. शैक्षणिक संस्था व्यवस्थापन यांचेकडून शालार्थ ID प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावाची छाननी करणे व प्रस्ताव सक्षम प्राधिकाऱ्याकडे पाठविणे अथवा प्रस्तावात त्रुटी असल्यास सदर त्रुटी एकाच वेळी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनास लेखी कळविणे. अंमलबजावणीची यंत्रणा असेल संबंधित विभागीय उपसंचालक आणि कालावधी असेल तो 15 दिवसाचा. त्रुटीपूर्ततेसह प्रस्ताव विभागीय उपसंचालकांना सादर करणे. शैक्षणिक संस्था व्यवस्थापन ही अंमलबजावणीची यंत्रणा असेल आणि कालावधी असेल तो 7 दिवसाचा. परिपूर्ण प्रस्ताव फेरसादर झाल्यानंतर सुधारित शालार्थ ID मंजुरी नामंजुरीबाबत प्रस्ताव कारणासहित
विभागीय अध्यक्ष विभागीय शिक्षण मंडळ यांना सादर करणे, विभागीय उपसंचालक आणि 15 दिवस. प्रस्तावाची छाननी करून शालार्थ ID निर्गमित करणे अथवा प्रस्तावात त्रुटी असल्यास सदर त्रुटी विभागीय उपसंचालक यांना कळविणे. विभागीय अध्यक्ष विभागीय शिक्षण मंडळ 15 दिवसाचा कालावधी असेल. त्रुटी पूर्ततेसह विभागीय अध्यक्ष विभागीय शिक्षण मंडळ यांना प्रस्ताव सादर करणे. विभागीय उपसंचालक शैक्षणिक संस्था व्यवस्थापन आणि कालावधी असेल तो 7 दिवसांचा. परिपूर्ण प्रस्ताव फेरसादर झाल्यानंतर सुधारित प्रस्तावावर अंतिम निर्णय घेऊन शालार्थ ID निर्गमित करणे. विभागीय अध्यक्ष विभागीय शिक्षण मंडळ 15 दिवस. पवित्र प्रणालीद्वारे नियुक्त करण्यात येत असलेल्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील संबंधित मुख्याध्यापकांनी पवित्र प्रणालीमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांचा नियुक्ती अहवाल व रुजू अहवाल अपलोड केल्यानंतर शालार्थ ID आपोआप तयार होईल. माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक 1520/2026 मध्ये दिलेल्या निर्देशास अनुसरून शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासंबंधीचे परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्याच्या तारखेपासून उपरोक्त तक्त्यातील नमूद केलेल्या दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. पुरेशा कारणाशिवाय विहित कालावधीत अशा प्रस्तावावर निर्णय घेणे शक्य न झाल्यास याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी विलंबाची कारणे लेखी स्वरूपात नोंदवावीत व याबाबत वरिष्ठ कार्यालयास अवगत करावे. उपरोक्तप्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठीच्या सादर थकीत प्रकरणांचा मासिक आढावा एकस्तर वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी घ्यावा. तसेच एकस्तर वरिष्ठ अधिकारी यांनी 25% शालार्थ ID मान्यता प्रकरणे पुढील दर 3 महिन्यातून एकदा तपासावीत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे. शालार्थ IDच्या अनुषंगाने शासनाचा हा एक महत्त्वाचा असा निर्णय आहे. संस्था चालकांसह मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा शासन निर्णय महत्त्वाचा आहे. सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.